नाव सोनिया वाघ आहे आणि मी 8th स्टँडर्डमध्ये सरांकडे आली होती. तिकडे जेव्हा मी आले तेव्हा कन्फ्युजनमध्ये माझं डिझायनिंग फील्ड आलं होतं आणि आता 2 वर्षानंतर मी आली आहे आणि माझं खूप डेव्हलप झालेलं आहे आणि थोडे चेंजेस पण आलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता मला नीट आवडायचं, म्हणजे मला बायो साईड आवडायची, पण माझ्या पॅरेंट्सला वाटायचं का 2 वर्षापूर्वी जर डिझायनिंग वगैरे आलं आहे तर JEEसाठी जावं. पण आता मी खूप कन्फ्यूज होते आणि माझे पॅरेंट्स माझ्यापेक्षा पण कन्फ्यूज होते आणि आम्ही इकडे आलो आणि ते कन्फ्युजन सरांनी खूप चांगल्यापैकी क्लिअर केलं आणि खूप एक्सप्लेन केलं छानपैकी का पुढे म्हणजे कोणत्या सिस्टम पॅटर्नमध्ये अभ्यास करायचा आणि कॉम्पिटिशन किती आहे, सगळं म्हणजे ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सर थँक्यू सर. ओके, ग्रेट. ताई, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला तुमचं सांगा. ओव्हरऑल लास्ट 2 इयर्सचा काय वाटलं तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस ॲक्च्युली म्हणजे डिसाईड नव्हतं केलं की काय करणार आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे आमच्या इच्छा ही करावं ते करावं असं प्रत्येक इच्छा होती आमची. पण जसं जसं तिची थॉट प्रोसेस वाढत गेली, एक्सपिरियन्स तिला येत गेला, तर तिलाही वाटत होतं की मी काहीतरी वेगळं करावं, JEE करावे किंवा नीट करावं. तिला कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन इथं आलं, दूर झालं. तिला तिच्या शंका, आमच्या शंका त्या पूर्णपणे निरसन झाला आणि आता आम्ही एकच निर्णय घेऊन इथून बाहेर पडत आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि पूर्ण कॉन्फिडन्स आलेला आहे आमच्या ठिकाणमध्ये. ग्रेट. सर, तुमचं ओपिनियन? 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आलो होतो आम्ही, नवीन कन्सेप्ट आहे आणि नॅचरल टॅलेंट शोधण्याची मेथड आहे असं कळालं होतं आणि ते रिपोर्ट्स बघितल्यानंतर ती डिझायनिंग क्षेत्रात जाईल, म्हणजे आर्किटेक्टमध्ये जाईल. आपल्याबरोबर अजून आम्ही एक सेकंड ओपिनियन घेतलं होतं, तिथे बी हाच आउटकम आलं होतं. परंतु अचानक 10वी झाल्यानंतर ही मेडिकलला जायचं म्हणणं लागली. त्याच्यामुळं नक्की काय प्रॉब्लेम, म्हणजे एक तर मॅथला घाबरून ती इकडं चालली, हिचं नॅचरल टॅलेंट तिकडं येईल, हे याच्यासाठी कन्फ्युजन तयार झालं होतं माझं. आणि मग ते क्लिअर करण्यासाठी तर आपण टेस्ट दिली आणि त्याच्यातून तुमच्या ॲनालिसिसनुसार जर तिचं नीटमध्येच दिसतं येतं, आता आम्ही क्लिअर झालो, माझंही कन्फ्युजन क्लिअर झालं. एकतर मला वाटत होतं रस्ता चुकला जाऊ आपण, आता वाटत नाही, आता होईल, तिला फुल फ्लेजमध्ये करून देऊ तयारी नीटची. थँक्यू, व्यवस्थित गायडन्स केलं होतं.